बस बस मी इथनं पास होत होते, माझ्या कानावर काहीतरी आलं. तुम्ही बोटिंगला वगैरे जाताय का? नाही ग, स्वानंदी मॅडम विचारत होत्या मला. अच्छा, म्हणजे तुम्ही बोटिंगला जायचं ठरवताय का? नाही नाही. थँक गॉड. मी घाबरलेच होते. मला म्हणजे मी पटकन आले त्यासाठीच की स्वानंदी तुला काही गोष्टी माहिती नाही आहेत, पण प्लीज तुला सांगते, म्हणजे तुमच्या या पर्सनल गोष्टी असतील, पण समरला बोटिंगला नेऊ नकोस तू. म्हणजे काही जुन्या आठवणी आहेत, कशाला उगाच आपण त्या खरवडून काढायच्या ना समर? नाही नाही, स्वानंदीला माहिती नाहीये म्हणून मी सांगत होते. आय होप यू डोंट माइंड स्वानंदी. काकू रिलॅक्स, कोणी कुठेही जात नाहीये. एनिवे चला, मला उद्याच्या मीटिंगची तयारी करायची, मी निघतो. पाहिलंच ना, हर्ट झाला. तरी मी तुला सांगत होते, म्हणजे त्याला ना या जुन्या आठवणी आल्या ना की त्रास होतो ग, आणि मला ते नाही बघवत. आणि तो तलाव सेफ नाहीये, त्यात समरला पोहता येत नाही. हा, काय झालं काय? तुला इथून जावं लागेल. ते स्वानंदी वहिनीचा फोन आला होता, त्या कुठेतरी अडकल्यात. तुला निघावं लागेल इथून. स्वानंदी मॅडम कुठे? कुठे ते काही सांगता येणार नाही, म्हणजे सांगता येईल, पण 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 तुला निघावं लागेल यार, प्लीज. अरे पण मी आत्ताच बोललो त्यांच्याशी, ओके आहेत त्या, म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही वाटला. उलट त्याच म्हणाल्या की भेटू शकतो का. म्हणाली ना, बघ बघ. अरे मग निघ ना यार. अरे पण काम चालू आहे आनंद, तू पण इतक्या दिवसांनी आलास, तुलाही दिसतंय की काय गोंधळ सगळा इथे चाललाय. हे बघ, आपण जरा पुढचे काही दिवस शांतपणे काम करून हा सगळा गोंधळ दूर करूया. आता मला कुठेही बाहेर जाता येणार नाही. समर यार, बायको तुझ्याकडे मदत मागतेय आणि तू सरळ वर हात करतोयस. अरे मला काय माहिती इमर्जन्सी आहे वगैरे, आणि त्या सुद्धा मला अशा काही काळजीत वगैरे अजिबात वाटलं नाही. आता कळलं नाही इमर्जन्सी आहे. अरे मग जा ना पटकन, उठ प्लीज उठ. अरे पण मग याला काय अर्थ आहे? इमर्जन्सी आहे तर ते सांगायला नको? काय झालं काय? अशा काय त्या ओके आहेत ना त्या? थांब फोन करतो. अरे फोन मध्ये कुठे वेळ घालवतोस तू? तुला सांगितलं ना मी, इमर्जन्सी आहे तर तुला जावं लागेल. चल. अरे पण कुठे? ते मी तुला सांगतो ना नंतर. तू आधी उठ ना यार, निघ ना. आणि तू आधी ते बघ, मी इकडचं सगळं बघतो. जुनं डील, नवं डील, येणारं डील. तू आपल्या आयुष्याचं डील बघ, म्हणजे तिकडे जा रे, ते महत्वाचं आहे. चल 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 निघ. कमाल आहे बाईची. हा काय विचित्रपणा आहे? आता सांगितल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला कसं कळणार? आता मी काय त्यांच्या मनातलं ओळखायला पाहिजे का? काही अपेक्षा कशी काय करू शकतात माझ्याकडनं? नाही, असंच असतं. लग्न झाल्यावर ना बायकोला असं वाटत असतं की त्यांनी काहीही न बोलता त्यांच्या नवऱ्याने मनातलं ओळखावं त्यांच्या. अरे पण तू काय बसलायस? तू उठ. चल 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 चल. अरे हो पण चल तू चल 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 चल. अरे हे बघ, तू सुद्धा तिकडे अस. पटकन काही लागलं गरजेला तर तू असशील. फोन दे ना मला. करता येईल ना? जा जा जा. हो, मी आलोच. होय, आणि होय. मी तुला लोकेशन टाकले फोन. हो जा जा जा. गेला. एक नंबर. हॅलो, जमलं? हा, जमवावं लागलं. कसं बसं कन्व्हिन्स केलं आणि गेलाय. पोहोचेल आता 15 मिनिटात. अय्या आनंद दादा, तुम्ही कसं काय जमवलं? हा स्वानंदी वहिनी, जरा जमवावं लागलं. हे बघ, मी आधीच सॉरी म्हणतो बरं का तुला. ऐक ऐक, म्हणजे मी त्याला असं सांगितलं की स्वानंदी वहिनी तिकडे अडकली आणि तिला मदतीची गरज आहे, पटकन निघ. खूप सॉरी, कारण नाही हे सांगितल्याशिवाय तो निघालाच नसता इथून. नो नो, दॅट इज ओके. चला, किमान ते यायला निघाले तरी. पण ते आता चिडतील का माझ्यावर? नाही नाही, तुझ्यावर नाही चिडणार. चिडला तर माझ्यावर चिडेल. जे आता एवढ्यात काही तुमच्या दोघांवर चिडायचं राडच नाही करणार ते. नाही ग, काय 15 वेळा दिवसातून आम्ही एकमेकांवर चिडत असतो. एकमेकांवर रागवणं, चिडणं हीच आमची मैत्री आहे खरं तर. आणि हे बघ, काही चिडत वगैरे नाही, आणि चिडला तर मी हँडल करेन तिकडे आल्यावर. पण ऐक, आता तो तिकडे येईल, पण तो येईपर्यंत त्याचे फोन रिसीव्ह करू नकोस. नको? अहो पण ऐक, जरा हुरहुर लागू दे ना त्याला, म्हणजे त्यालाही ओढ लागू दे भेटीची. आणि जसं तू नाही का आम्हाला थांबवलं होतंस, त्याच्याशी बोलू नका, त्याला भेटू नका, हे सगळं केलं होतंस ना, आता तसंच तू त्याला फोन करायचा नाहीस आणि त्याने केलेले फोन रिसीव्ह करायचे नाहीस. अहो पण त्यांना त्रास होत असेल ना? काही त्रास बीस होत नाही बरं का. आत्ता 15 मिनिटात पोहोचेल तिकडे तो. आता डायरेक्ट भेट. हा बरं, थँक्यू. मोस्ट वेलकम. आणि भेटू आपण लवकरच. ओके,
बाय बाय. बाय बाय. अगं फोन का उचलत नाही त्या? हा बोल समर. काय आहे? मी तू म्हणालास तिथे येऊन पोहोचलोय. या आहेत कुठे स्वानंद मॅडम? आणि फोन का उचलत नाहीत माझा? अरे तिथेच असेल ती कुठेतरी आजूबाजूला, जरा नीट बघ ना. अरे आजूबाजूला म्हणजे कुठे? अरे तिथे गार्डन मध्ये असेल. गार्डन? तुला कसं माहिती गार्डन आहे इकडे? तुझं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? नाही म्हणजे बोलणं नाही झालं, पण काय मी तुला म्हणालो ना, मी जे लोकेशन पाठवतोय त्याच्या आजूबाजूला कुठेतरी असेल ती. नीट नीट बघ जरा. अरे पण माझा फोन का उचलत नाहीयेत? अरे बिचारी फोन उचलण्याच्या अवस्थेत नसेल, म्हणजे बोलता येत नसेल कदाचित तिला. देवा, म्हणजे काय झालं काय? प्रेमाने शोध, म्हणजे नीट बघ रे, म्हणजे आजूबाजूला असेल रे कुठेतरी. पण कसं कुठे शोधू मी आता यांना? आणि तू येणार होतास ना? हो हे काय, मी पण येतोच आहे तिकडे, निघतोच आता. जस्ट आलोच आहे, म्हणजे पोहोचलोच आहे. बाय बाय. बाय.